नमस्कार माऊली भक्तांनो, जय गजानन गुरु गजानन. बाळ, आजचा हा संदेश टाळू नकोस. तुझ्या मनात अजून एक गोष्ट आहे जी तुला मला सांगायची आहे. ते तू आज मला सांग. अरे बाळ, तुला जर काही तुझ्या मनासारखं नाही मिळालं तर नाराज नको हो. यापेक्षाही काही चांगलं मिळणार जे तुला मिळतं, जे तुझ्या भाग्यात आहे. बाळ, तुला माहिती आहे तू किती कणखर आहेस. तुझी भूमिका छान पार पाडतो आहेस. नेहमी असाच राहा. तू रोज प्रयत्न करतोस, रोज तुला अपयश येतंय, पण यामुळे निराश नको होऊ बाळ. अरे जसा दागिना घडवायला सोन्याला आधी वितळावं लागतं, तसंच तुझं आयुष्य घडणार. तुला तुझं यश नक्की मिळणार. बाळ, वाईट संगत नेहमीच नुकसानच करते. अनुभव घे. पेटलेला गरम कोळसा हात भाजतो, थंड कोळसा तेच हात काळे करतो. अरे बाळा, रोज कष्ट करत आहेस, त्यामुळे आज या ठिकाणी पोहोचला जिथे सगळे तुला ओळखतात. पण एक वेळ होती जेव्हा हे जग तुला अनोळखी होतं बाळा. तुझी परीक्षा नाही बघत रे. तू आजवर खूप दुःख सहन केलंय. आता परत नाही. मी तुझ्या सोबत आहे. हा संदेश तू पूर्ण ऐक. काळजी करू नकोस. तुझं दुःख माहिती आहे मला. मी नेहमी तुझ्या सोबत आहे. समजून घेणं प्रत्येकाला जमेल असं नाही. त्यासाठी तुझा अनुभव, तुझा समजूतदारपणा याची जास्त गरज असते. तुझं आयुष्य सावरायला मी तुझ्या पाठीशी आहे. तुझ्याकडे अनेक कला आहेत, ते खूप मोलाचं आहे. स्वतःचा अभिमान बाळग, पण गर्व करू नको. अरे तुझे विचार इतरांच्या मनात घर केले तर तू जिंकलास. तुला आयुष्यात एका क्षणी सुख मिळते, तोपर्यंत मागे दुःख आलेलंच असतं. चिंता करू नकोस बाळा. तुझं दुःख आता संपणार आहे. बाळा, भीती त्याला वाटते जो चुका सुधारत नाही आणि त्याला चुकीची जाणीव ही नाही. अरे मग तुला घाबरण्याची गरज नाही. तू सरळ मार्गाने जात आहेस ना. बाळ, हा तुझा प्रारब्ध आहे. तुला निश्चितच यश मिळणार. तुझ्या कर्माचा भाग आहे. जर तुझे कष्ट प्रामाणिक आहे. अरे बाळ, हा संदेश शेवटपर्यंत ऐक. तुला अजून काही खूप महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. कोणतीच गोष्ट कायम राहत नाही. मग तुझं दुःख तरी कसं राहणार? तेही क्षणिकच आहे. चिंता करू नको. मी आहे ना तुझ्यासोबत. अरे, विचारांच्या पिंजऱ्यात स्वतःला कोंडून घेऊ नको. तुला स्वातंत्र्य आहे बाळा, आनंदी जगण्याचं. तुझ्या कायम आठवणीत राहील असं एक सत्कर्म केलंयस का कधी? अरे त्याच गोष्टीचा आनंद तुला सगळ्यात जास्त वाटेल बघ. अरे, मी तुझ्यासाठी काहीतरी ठरवलंय जे तुला हवंय. तुझं आयुष्य सावरायला तुला आता दुःख नाही होणार, कारण मी आता तुझ्या पाठीशी आहे. येणारा प्रत्येक दिवस तुझाच आहे बाळ. तू कायम आनंदी राहा. जरी तुला दुःख असलं तरी, कारण ते संपणार आहे. अरे, तुझं ज्ञान आणि अनुभव मार्ग दाखवणारा रस्ता आहे, त्याच ठिकाणी असता बाळ. पण तुला मात्र यशाच्या शिखरावर नक्कीच पोचवता. लक्षात ठेव. बाळा, फक्त आजच नाही तर प्रत्येक क्षणोक्षणी तुला नवीन मार्ग सापडत जाईल. माझा आशीर्वाद नेहमीच तुझ्या सोबत आहे. आशीर्वाद मिळायला ही भाग्य लागतं जे तुझ्याकडे आहे. अरे लक्षात असू दे, दुःख हे एका प्रकारचा दागिना आहे जे तू शरीरावर घालायला नकोस. तसं बघितलं तर तुझ्याकडे प्रत्येक क्षणात आनंद आहे. फक्त तुला तो ओळखता यायला हवा. विश्वास ठेव बाळा. माझे आशीर्वाद तुला दिसत नाही, पण ते कायम तुझ्या
सोबत आहे. मन एकाग्र करून कार्य कर. तुझं कोणतंही कार्य व्यर्थ जाणार नाही याची खात्री मी देतो. तुझ्याकडे उत्तर असेल की नाही माहीत नाही, पण बाळ, प्रश्न मात्र तुझ्याकडे खूप आहेत माहीत आहे मला. तुझ्या त्या सर्व प्रश्नांची उत्तरं तुला मिळतील जे तू शोधत आहेस बाळ. सहजासहजी जे कोणालाच मिळत नाही तर ते तुझ्या कर्माने तू स्वतः मिळवलंस. मग अरे, तू दुःखी राहून मला तरी कसा आनंद वाटणार? कधीच नाही वाटणार. पण बाळ, तुला काळजी करायची गरज नाही. तुझ्या अडचणी आता दूर होणार. बघ तर समजून घे, ठरवून काही होत नाही. जे काही होतं ते आपोआप घडत असतं. तुझं कर्म आणि कर्तृत्व फक्त त्याला निमित्त मात्र. जाता जाता एवढंच सांगेन, मी परत येईनच. पण बाळ, नेहमी लक्षात ठेव, निघून गेलेली वेळ पुन्हा परत येत नाही. पण आता वेळ तर तुझ्या हातातच आहे, त्याला घालवू नकोस. तुला नेहमीच माझं मार्गदर्शन आहे बाळ. फक्त तुझं मार्ग तू चालत राहा. जर तू जिंकलास तर तू खरा ठरशील. माऊली भक्त. माऊली भक्तांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. हसत राहा, दुसऱ्यांना सुद्धा हसवत ठेवा. आणि हो, आपल्या माऊलींचे नामस्मरण सतत करत राहा. जय गजानन, गुरु गजानन, गण गण गणात बोते.